तरी सेलची वस्तू जेवण ना ते यो घ्या म्हणा माझ्या हे गाईज गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर आज किती दिवसांनी मी ब्लॉग बनवता कारण की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून काय मी ब्लॉग बनवला नाही. एक हप्ता मी पूर्ण रेस्ट घेतला तरी आता पण मला थोडा बरा वाटत नाही. तरी बरं बघू बनवू. आज किती दिवस झालं काही ब्लॉग पण बनवला नाही मी. तर चला आज आहे गुरुवार तर मी इथं बनवलंय डाल आणि आता ही भाजी बनवायची मुगाची यान टाकायची शेकटाची शेंग. तर ती आपल्याकडं नाही आहे तर आता भाजीला जायला लागेल म्हणा. मी कालच आणलेली भाजी आता परत जायला लागेल भाजीला शेकटाची शेंग आणायला. चला मग जाऊ आता. शेंग सगळ्या भाजी विचारत आले वाटतं. हा व्हिडिओ कॉल भाजी विचारते. हो हे सगळ्या अशाच द्या चांगल्या काढून जरा 30 रुपये अर्धा पाव द्या. त्यांचा अवतार बघूनच मला कसा तरी व्हायला. ही का अशी दिले नको ती खराब आहे दुसरी द्या ना. थोडासा कढीपत्ता पण द्या. लिंबू द्या मग 5. चला आम्ही 5 रुपये ठेवत ना तुमच्या एकच. पावसाळचे महाग झाले लिंबू बघा. दिलं 2. भाजी पण घातली आता ही होईल 15 इथं तेल ठेवलंय. हे आलूचे पाण्यांचं हे बनवले आत्याने दिले आमचे. ते पण आता मी फ्राय करून घेता एक इकडं. A few minutes later. मला आता जेवण पण रेडी झालं. अजून आलं ना आता आता जेवण घेऊ. सगळं रेडी झाले बघा. पण पाव बनवले मस्त. आपण बघ काय बनवले आज. यो काय बनवले? चिकन आहे. चिकन आहे काय बघ मी चिंबोरी काय चिंबोरी गाडी बोलत. खातो ना तू? चल मग आता आपण जेवून घेऊ. पप्पा आलं मग चला आता जेवू आपण. भाजी खाशील ना? चल. कशी लागली चिंबोरी? टेस्टी? हो सामान भरायला जायला लागेल आपल्याला आज. हा मी पण आता जेवता आज जायला लागेल आम्हाला सामान भरायला. सामान संपले. जेवून झाल्यावर बघू जाऊ ना तर संध्याकाळी. चला मी आता जेवून घेता. One hour later. चला तर आता चाललं सामान भरायला. डीमार्टला पिशवी घेतलंय डीमार्टची. इथं पहिला घ्यायला लागतं ना तर तिथे गेल्या आठवण येतं का डीमार्टची पिशवी आणली ना आपण मग तिथं घ्यायला लागतं. सामान पण घेतलं लिहून मस्त काय काय लागेल ते. चला मग जाऊ आपण चालू. चला आम्ही चाललो डीमार्टला. चला बाकी काही आलो आता डीमार्टला. बघू हेच आता मसाला रेड लेबल ठेवाय
यो जा हे घेतो का? ये नको आहेत आहेत शोधतात झाला सगळा झाला आपण ब्लू वाला यूज करतो झाला वास मस्त असेल ना पण यो कुठला तो जॅस्मिन ना मोग कुठला घेता योच घेता हा घेतो तरी सेलची वस्तू जेवण ना तो या आता काहीच जेवण ना देत सेल लागले तरी ती सेलची वस्तू पण ना जेवण आता हँकी घ्यायची हँकी छोटाच येता ना नाही ना मोठा घे ना तर वापस कोणता घेतो बघा मला तर छोटाच क्यूट वाटला छोटाच ना मस्त अडचण पण ना क्यूट पण मस्त छोटा यो पण तुटले माझा मला यो पण जायचा जो थोडी वाला होता आपला तो दुसरा मला घे ना छोटा वाला तो कुठं आहे बघा जा ना तो इथेच असेल नाही इथं सगळं असंच आहे. हे आता नवीन आलं वाटतं तुम्ही ऑनलाईन मागवलेला आठवण ना मला पण उलट तो भारी ना हात पण नको दुखाला ओराला तो जाय तुटतो पण काय सेल आहे मागवाला तुटतं यो पण तुटू शकतं ना नको चला मग नको माझा होता मस्त सुटला तो नको नको चला दुसरंच घ्यायचं गाईज मला ना कुकर पाहिजे हा का ये मला कुकर घेऊन देत नाही ओ कुकर पाहिजे हा एक पाहिजे नॉनस्टिक वाला आहेच आपल्याकडे तेच बघ हा आहेच तेच वापर बघला काही ना घेऊन देत कुकर मेन म्हणजे कुकर साठी आले डीमार्ट मध्ये चला नको तो आपल्याला घ्यायचा घेतला गाईस चला घेतला आता मी तरी जाता कुकर बघतो हा मला छोटा पाहिजे ओ गाईस तर आपण दुकानातूनच घेऊ इथंच होतं कुकरनं मी तवरं फिरून गेलो कुकर घ्यायला नको हा पिजनचा बघले मी मस्त हा अजून करत बसल्या नको घ्या एकदाशी न चला तसं इथं तोराल तो घराने यायच्या अगोदरच तुटत म्हणजे मग तोराल त्याला जबरदस्त नाही कारण मग तो तुटणार ना का हा कुठला यूज घेता एक गाडी पुसायला घ्या मग नाही तुम्हाला डेली यूज साठी घ्या 2 तसं बी करून बघायचं असतं सगळा नीट परखून घेतात गाई गाईस किती क्यूट ते मला असं वाटतं परत शाळेत जावा ते घेऊ का काऊला किती क्यूट क्यूट गोष्ट मला असं वाटतं हा 199 ला 2-2 रुपयाला असतील ते हा ते दुकानात मी विकायचं 2-2 रुपयाला
हा आणि 199 रुपयाला 12. मग त्यांना सुया पण मग सुया काय करायच्या मोठ्या? ठेवा, तुम्ही त्यांचा धंदा बंद करा. किती नुकसान. किती क्यूट चकला. ओ यो घ्या. यो घ्या म्हणा. माझ्या इथे आहे ना, तो आहे आपल्या घरी ठेव. ना यो पाहिजे. नाही घेत काय. 371. आपण कितीला मागवलेली? कितीला? हा मशरूम घेतलं. अजून अजून तुला हे पाहिजे चीज. अच्छा, चल आता घे. माझा फेवरेट. ये घ्यायचा. ऑनियन रिंग ती है. 10 seconds later. सामान सगळं पिशवीन भरायला लागल. सामान घेतले जास्त, पिशवी आणले एकच. बरं आता एक पिशवीन कसा झाल पण आपला पिशवी एकच आणायचा स्ट्रगल बघा. बरी आमची ओलाची टिक्की जरा मोठी आहे म्हणून सगळं सामान बसला ना. अरे बारीक सगळं याच्या पिशवीन भरा. आमची ओलाची टिक्की काम आली. चला काय जाता आम्ही चाललो घरी. घरी गेल्यावर दाखवता तुम्हाला आम्ही काय काय सामान घेतले. चलो. वाजलं 5 आम्हाला. किती वाजता आलतो आपण? किती वाजता आलतो? 3 वाजता आलेलो गाईज. 2 तास झाला आम्हाला डीमार्टला येऊन. बाय. आलो घरी ना. सगळा मी आता काढले सामान सगळं. आता मला लावायला लागेल एक एक करून सामान. पॉपकॉर्न आणलाय. आता मी जरा बसता आणि पॉपकॉर्न खाता थोडा आणि नंतर मी सगळं काम करून घेता. मशरूम पण आणलाय आपण. मशरूमचा संध्याकाळी मी सूप बनवणार आहे. त्याची रेसिपी मी टाकेन सूपची. मशरूम सूप. चला पॉपकॉर्न पिंक बोट पाहिजे होता म्हणून मी हा घेतला. किती दिवस बरं डीमार्टला गेल्यावर बरं घेईन मी. आणि माझा चॉपर पण तुटलेला काही. बस अजून काही नावरच काही बी घेतलंय सगळा. जास्त काही ना घरांचं सामान आणायला गेलतो आम्ही. कम्फर्ट ये वेलीस आम्ही वेगळा घेतले. आता मला ब्लू कलरचा कम्फर्ट लागतं. यावेळी चांगला यो घ्यायला. ब्लॅक कलरचा बघू यूज करून आता कसा. नंतर 2 hours. मशरूम घेतले बारीक बारीक कट करून. आणि एक कांदा लागणार आहे आपल्याला बारीक एवढ्यात. आणि 4-5 लसूण. मशरूम सूप बनवणार आहे तर इथं मी मस्त बारीक करून झालंय. आता इथं मी याच्यात थोडंसं बटर टाकून हे करणार आहे. दाखवतं तुम्हाला. तर मी हा बटर आणलेला आहे. तुम्ही साधा बटर पण यूज करू शकता अमूलचा. पण मी आता हा बटर यूज करणार आहे. गार्लिक अँड हर्ब्सवाला. थोडासा बटर टाकून घेता मी आता याच्यात. एवढा बटर टाकतात आम्ही. आपल्याला एक कांदा आणि थोडं लसूण घेतलेला चॉप करून आपण ते टाकू आपण. याच्यानं थोडा मैदा घेतलेला मी तोच चमचा घेतला.
तो सगळा उडला इकडं. आता मी साफ करतो पहिला. कांदा आता थोडासा आपला असा ब्राऊन झाले. आता लगेच आपण मशरूम देऊ आपण त्याच्यात टाकून. मशरूम देतो मी लगेच. तर मस्त याला आपण करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकेन मी आता याच्यात. थोडंसं मीठ टाकणार आहे मी. बघा आता तुम्ही लगे आता पाणी सुटलं याला मस्त. एवढा थोडासा मैदा यूज करणार आहे. एकदम थोडासा मैदा. आणि मी लगेच थोडं पाणी टाकणार आहे. अजून थोडं पाणी टाकणार आहे. एक ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे पूर्ण. आल्यावर याच्यात मी काला मिरी टाकणार आहे. काला मिरी पावडर थोडीशी आणि थोडासा ऑरेगॅनो टाकणार आहे. आणि ही आहे अमूलची फ्रेश क्रीम, ती पण आपण टाकू थोडी. बस. पाच मिनिटात आता आपला सूप एकदम रेडी. तर असं उकळून आले मस्त. किती भारी दिसतं, एकदम टेम्पटिंग दिसतं मशरूम सूप आपला. 10 seconds later. याच्यात मी बारीक बारीक कोथिंबीरचा हे टाकले. मस्त गरम गरम आहे. मी आता पिऊन घेता. 2 hours later. तर गाईस आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मशरूम सूपची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सोपी आहे, 5 मिनिटात होईल. नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.